नमस्कार मित्रांनो. मागच्या टॉपिकमध्ये आपण फ्रॅक्शन्सबद्दल थोडं एक इंट्रोडक्शन घेतलं होतं, ज्यात आपण फ्रॅक्शनची डेफिनेशन बघितली होती आणि मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय असतं, प्रॉपर म्हणजे काय असतं आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय असतं हे बघितलं. ठीक आहे. आता हा जो व्हिडिओ जो आहे हा पहिल्या टॉपिकवर डिपेंड आहे. ओके. यात आपण बघणार आहे की हाऊ टू कन्वर्ट मिक्स फ्रॅक्शन टू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके. आता बघा, जसं की समजा आता आपल्याला जर मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कसं करणार. बघा, एक आपण सिम्पलसा तुम्हाला मी एक एक्झाम्पल घेतो अल्फाबेटच्या फॉर्ममध्ये. सपोज माझ्याकडे ए हा काय आहे, होल पार्ट आहे आणि B/C हा आपल्याकडे प्रॉपर फ्रॅक्शन पार्ट आहे. ओके. मी तुम्हाला काय म्हणत होतं की आपल्याकडे हा जो आहे म्हणजे मिक्स फ्रॅक्शन जो आहे हा मिक्स फ्रॅक्शन बनला असतो कशाने, होल पार्टने. म्हणजे ए हा झाला होल पार्ट आणि B/C हा झाला प्रॉपर फ्रॅक्शन पार्ट. ओके. हा झाला इथे प्रॉपर फ्रॅक्शन पार्ट. ठीक आहे. आता आपल्याला याला कन्वर्ट करायचं आहे तर कसं कन्वर्ट करणार बघा. जसं की आपल्याकडे इथे याला कन्वर्ट करायचं आहे तर आपण पहिले काय करतो, C सोबत ह्या एला मल्टिप्लाय करणार. म्हणजे डिनॉमिनेटरसोबत होल पार्टला आपण मल्टिप्लाय करणार आणि देन इथे काय करणार आपण, ह्या ए सोबतने काय याला प्लस करणार. ठीक आहे. आता बघा इथे हा कसा होईल, जसं की C मल्टिप्लाय बाय ए प्लस B अपॉन याचा डिनॉमिनेटर काय आहे आपल्याकडे C, हा C ॲज इट इज राहील. पण जेव्हा आपण न्यूमरेटरला सॉल्व करणार तर इथे आपण लावणार आहे बोर्डमासचा रूल. बोर्डमास म्हणजे काय असतो, B स्टँड फॉर ब्रॅकेट है ना, ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. पण इथे आपण बोर्डमासमध्ये बघा इथे आपण जे आहे इथे आपल्याकडे ब्रॅकेट नाही आहे, म्हणजे आपण हा ब्रॅकेटवाला रूल जो आहे तो इथे आपण अप्लाय करणार नाही आहे, फक्त मासचा रूल अप्लाय करणार आहे. म्हणजे पहिले आपण काय करणार, याच्यात मल्टिप्लिकेशन करणार फर्स्ट स्टेपमध्ये आणि नंतर स्टेपमध्ये काय करणार आपण, त्याची ॲडिशन करणार है ना. ठीक आहे. आता बघा याच्या बेसिसवर आपण काही एक्झाम्पल्स बघू, म्हणजे तुमचा हा जो पार्ट आहे एकदम क्लिअर होऊन जाईल. आता जसं की बघा इथे सपोज मी एक क्वेश्चन घेतला 2 होल 1/3. ठीक आहे. आता बघा हा 2 होल 1/3 जो आहे याच्यामध्ये 2 जो आहे हा होल पार्ट आहे आणि 1/3 जो आहे हा प्रॉपर फ्रॅक्शन पार्ट आहे. तर पहिले आपण काय करतो, ह्या ठिकाणी ह्या 2 सोबत 3ला मल्टिप्लाय करतो आणि मग ह्या 2ला आपण काय करणार, याच्यात ॲड करणार 1मध्ये. ठीक आहे. म्हणजे जे मल्टिप्लिकेशन त्याला म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 1 अपॉन डिनॉमिनेटर काय याचा, डिनॉमिनेटर 3 आहे तो ॲज इट इज ठेवायचा. ठीक आहे. इथे बोर्ड मास्टर रूल 3 2 किती होऊन जाईल, हा 6 प्लस 1 अपॉन 3, 6 प्लस 1 किती होऊन जाणार, हा आपला आन्सर येईल 7/3. ठीक आहे. म्हणजे हा एक वे आहे कन्वर्ट करायचा मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. ओके. अजून एक एक्झाम्पल, सपोज 5 होल 4/7 असं आपल्याला समजा क्वेश्चन दिलेला आहे. आपल्याला सेम इथे पण तसंच करायचं जसं आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये केलं होतं की डिनॉमिनेटरला पहिले होल पार्टसोबत मल्टिप्लाय करायचं इथे. ठीक आहे. आणि नंतर जे आपण मल्टिप्लिकेशनचा आन्सर आहे तिथे आपण त्याला ॲड करू. म्हणजे 7 मल्टिप्लाय 5 प्लस 4 अपॉन डिनॉमिनेटर काय आहे, हा 7, हा 7 ॲज इट इज लिहायचं इथे, इक्वल टू 7 5 35 प्लस 4 अपॉन 7, 35 प्लस 4 याचा आन्सर राहील 39/7. ओके. 35 प्लस 4 39. म्हणजे हे झाला एक वे झाला कन्वर्ट करायचा कशाचा, इम्प्रॉपर मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये. ओके. आता नेक्स्ट आपल्याला जो बघायचा याच्यामध्ये तो बघायचा याचं अपोजिट, म्हणजे इम्प्रॉपर जर असेल तर इम्प्रॉपरचा आपण मिक्स फ्रॅक्शन कसं करणार. ओके. आता बघा मित्र, आपल्याला करायचं आहे कन्वर्ट करायचं आहे इम्प्रॉपर टू मिक्स फ्रॅक्शनमध्ये. ओके. आता इम्प्रॉपर टू मिक्स करताना इथे आपल्याला करावं लागेल डिव्हिजन, आणि डिव्हिजन करताना इथे आपल्याला एक रूल लक्षात ठेवायचा आहे QRD. QRD हा असा एक शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायचा. QRD, Q म्हणजे कोशंट, R म्हणजे रिमाइंडर आणि D म्हणजे काय असतो ह्या ठिकाणी डिनॉमिनेटर है ना. जो डिनॉमिनेटर जो आहे तो ॲज इट इज आपल्याला तसा लावायला लागेल. बघा आता इथे जसं की आपण जेव्हा डिवाईड करणार, 7 जो न्यूमरेटरला आहे तो राहील डिव्हिडंड, 3 जो आहे हा राहील डिवायझर, 3 2 6, याचं 7 - 6चा आन्सर काय येईल 1. बघा आता आपल्याकडे हा जो 2 जो आहे हा झाला आपला कोशंट झाला आणि 1 काय झाला ह्या ठिकाणी आपला रिमाइंडर झाला. ओके. आपल्याला
काय करायचं ह्या ठिकाणी इम्प्रॉपरचं मिक्स फ्रॅक्शन करायचं आहे. म्हणजे क्यू म्हणजे कोण, कोशंट. हा कोशंट नेहमी काय असणार, होल पार्ट असणार, म्हणजे 2. आणि रिमाइंडर है ना, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आपण लिहिताना रिमाइंडर जो आहे हा नेहमी राहील कशामध्ये, न्यूमरेटरमध्ये. रिमाइंडर काय आपला 1. ओके. आणि डी म्हणजे काय झाला आपला डिनॉमिनेटर. आता डिनॉमिनेटर काय याचा 3. हा जो 3 जो आहे हा आपला डिनॉमिनेटर आहे, म्हणजे हा 3 ॲज इट इज आपण तसंच लिहू. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल, जसं की 4/3 दिलं. 4/3 हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, याचं मिक्स फ्रॅक्शन करायचं आहे. परत आपला तोच एक शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायचा, QRD है ना. QRDमध्ये पण सेम तेच करणार आपण. याला 4 आणि 3ला डिवाईड करणार. 3 1 हा होऊन जाईल 3. रिमाइंडर काय आला आपलं 1. आता हा जो 1 जो आहे हा झाला तुमचा कोशंट झाला, आणि हा जो 1 आहे हा झाला तुमचा रिमाइंडर झाला. ओके. आता याला कसं लिहिणार आपण, पहिले कोशंट लिहितो. कोशंट काय आपला 1 आहे. 1 म्हणजे होल पार्ट झाला, आणि फ्रॅक्शन पार्टचा न्यूमरेटर जो येईल तो येईल 1, आणि डिनॉमिनेटर काय ह्या ठिकाणी 3, कारण की 3 हा आपल्याकडे काय आहे ऑलरेडी याचा डिनॉमिनेटर आहे. ठीक आहे. तर हा एक वे आहे कन्वर्ट करायचा इम्प्रॉपर टू मिक्स फ्रॅक्शनचं. ओके. ज्यात आपण बघितलं याच्यामध्ये फर्स्ट पार्टमध्ये बघितलं की मिक्स फ्रॅक्शनचं इम्प्रॉपर कसं करायचं. ठीक आहे. त्याच्यावर काही आपण एक्झाम्पल्स घेतले याच्यामध्ये. नंतर थर्ड मध्ये बघितलं आपण इम्प्रॉपर टू मिक्स कसं करायचं. ओके. तर हा एक वे होता कन्वर्ट करायचा इम्प्रॉपर टू मिक्स अँड मिक्स टू इम्प्रॉपर. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला मी अजून छान छान व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड करेल. ओके. थँक्यू.